मित्रांनो, आपण नेहमी ऐकतो स्त्रीसाठी चांगला नवरा कसा असावा, पण कधी विचार केलाय का पुरुषासाठी चांगली जीवन साथीदार कशी असावी? जी फक्त सुंदर असते ती चांगली पत्नी ठरते का? जी फक्त घर सांभाळते ती योग्य जीवन साथीदार असते का? की मग जी प्रत्येक गोष्टीत हो म्हणते ती आदर्श बायको असते का? नाही मित्रांनो, खरी चांगली जीवन साथीदार ती असते जी पुरुषाच्या आयुष्याला फक्त सोबत नाही तर दिशा, धैर्य आणि शांतता देते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुरुषासाठी चांगली जीवन साथीदार कशी असावी, कोणते गुण पुरुषाचं आयुष्य घडवतात आणि कोणत्या गोष्टी नातं तोडतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा प्रत्येक पुरुषाच्या मनाला भिडणारा आहे. गुण क्रमांक 1, पुरुषाचा सन्मान करणारी स्त्री. मित्रांनो, पुरुषासाठी सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे सन्मान. चांगली जीवन साथीदार नवऱ्याला कमी लेखत नाही, लोकांसमोर अपमान करत नाही, तुला काही कळत नाही असं म्हणत नाही. ती जाणते पुरुष बाहेर कितीही कडक दिसला तरी आतून तोही भावनिक असतो. ज्या घरात पुरुषाला सन्मान मिळतो त्या घरात तो अधिक जबाबदार बनतो. गुण क्रमांक 2, समजून घेणारी आणि ऐकणारी असली पाहिजे. मित्रांनो, पुरुष फारसं बोलत नाही, पण याचा अर्थ त्याला त्रास नाही असा होत नाही. चांगली जीवन साथीदार नवऱ्याचं शांत राहणं समजून घेते, लगेच तक्रार करत नाही, त्याला ऐकून घेते. ती असं कधीच म्हणत नाही तू काहीच बोलत नाहीस. ती जाणते कधी कधी पुरुषाला उत्तर नको असतं, फक्त समजून घेणारी साथ हवी असते. गुण क्रमांक 3, विश्वास ठेवणारी स्त्री. मित्रांनो, पुरुषासाठी विश्वास फार महत्त्वाचा असतो. चांगली जीवन साथीदार सतत संशय घेत नाही, फोन तपासत बसत नाही, प्रत्येक गोष्टीत शंका निर्माण करत नाही. ती जाणते विश्वास असेल तरच पुरुष मनापासून नात्यात गुंततो. गुण क्रमांक 4, पुरुषाच्या संघर्षाला मान देणारे. मित्रांनो, पुरुषाचा संघर्ष अनेकदा कुणाला दिसत नाही. चांगली जीवन साथीदार तू पुरेसा कमावत नाहीस असं म्हणत नाही, त्याच्या मेहनतीची किंमत ओळखते, छोट्या यशातही त्याचं कौतुक करते. ती जाणते पुरुष कौतुकासाठी नाही पण मानासाठी जगतो. गुण क्रमांक 5, नकारात्मक तुलना न करणारी स्त्री. मित्रांनो, चांगली जीवन साथीदार नवरा असा आहे तसा आहे अशी तुलना करत नाही. इतर पुरुषांशी तुलना करून नवऱ्याला कमी लेखत नाही. ती जाणते तुलना नातं तोडतं तर स्वीकार नातं जोडतं. गुण क्रमांक 6, घरात शांतता निर्माण करणारी स्त्री. मित्रांनो, पुरुष दिवसभर बाहेर संघर्ष करून घरात शांतता शोधत येतो. चांगली जीवन साथीदार सतत कुरकुर करत नाही, नकारात्मक वातावरण निर्माण करत नाही, छोट्या गोष्टींवरून वाद घालत नाही. ती घराला फक्त घर नाही तर विश्रांतीचं ठिकाण बनवते. गुण क्रमांक 7, पुरुषाच्या कुटुंबाचा सन्मान करणारी स्त्री. मित्रांनो, चांगली जीवन साथीदार नवऱ्याच्या आईवडिलांचा आदर करते, त्यांच्या भावना समजून घेते. नवऱ्याला तू आणि तुझे लोक असं वेगळं करत नाही. ती जाणते ज्या माणसांनी त्याला घडवलं त्यांचा सन्मान करणं म्हणजे त्याचाच सन्मान करणं. गुण क्रमांक 8, पुरुषाला मानसिक आधार देणारी स्त्री. मित्रांनो, पुरुषाला नेहमी मजबूत राहावं लागतं. चांगली जीवन साथीदार त्याच्या कमकुवत क्षणी साथ देते, तू करशील असा विश्वास दाखवते, त्याला एकटं वाटू देत नाही. ती जाणते पुरुषही कधी कधी थकतो आणि ते मान्य करणारी स्त्री त्याला पुन्हा उभं करते. गुण क्रमांक 9,
आत्मसन्मान जपणारी स्त्री. चांगली जीवन साथीदार स्वतःचा आत्मसन्मान जपते, नवऱ्यावर अवलंबून राहत नाही, स्वतःची ओळख टिकवते. कारण आत्मसन्मान असलेली स्त्रीच नात्यात समतोल राखू शकते. मित्रांनो, गुण क्रमांक 10, प्रेम व्यक्त करणारी स्त्री. मित्रांनो, पुरुष कितीही कडक असला तरी प्रेमाची अपेक्षा त्यालाही असते. चांगली जीवन साथीदार प्रेम शब्दातून व्यक्त करते, छोट्या गोष्टींमध्ये जिव्हाळा दाखवते, नवऱ्याला गृहीत धरत नाही. ती जाणते पुरुषाला जास्त काही नको, फक्त आपली किंमत कळावी एवढंच पुरेसं असतं. मित्रांनो, पुरुषांनी काही गोष्टींकडे वेळीच लक्ष द्यायला हवं. सतत तुलना करणारी, अपमान करून मजाक म्हणणारी, प्रत्येक गोष्टीवर संशय घेणारी, नवऱ्याच्या भावनांची थट्टा करणारी अशा सवयी नातं हळूहळू संपवतात. मित्रांनो, पुरुषासाठी चांगली जीवन साथीदार म्हणजे जी त्याला बदलायला भाग पाडत नाही, पण त्याच्यातील चांगुलपणा बाहेर आणते. जी त्याचं ओझं वाढवत नाही, पण त्याच्या आयुष्याला हलकं करते. लक्षात ठेवा मित्रांनो, सुंदर चेहरा आयुष्यभर साथ देत नाही, पण समजूतदार मन आयुष्य घडवतं. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुमच्या मते चांगल्या जीवन साथीदाराचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता. हा व्हिडिओ प्रत्येक पुरुष, प्रत्येक होणाऱ्या नवऱ्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका अर्थपूर्ण विषयासोबत.